जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या सोबत आहेत जुन्नर नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 3 मधले नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आकिब भाई इनामदार। नमस्कार. नमस्कार आकिब भाई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी कारकिर्दीबाबत। तुम्हाला ही निवडणूक लढवायची, तुमचं जर स्वप्न भरपूर होतं, खूप दिवसापासून तुमची तयारी देखील होती आणि शेवटी तुम्हाला तुमचा जो आवडता पक्ष आहे तिकीट पण दिलेलं आहे। कसं वाटतं आता समोर? नक्कीच मी गेले 10-15 वर्षापासून या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। माझं कुटुंब हे पहिल्यापासून बेनके साहेब यांच्यासोबत पहिल्यापासून आमचं कुटुंब जोडलेलं आहे आणि माझं कुटुंब पहिल्यापासून ह्या जुन्नर शहर तालुक्याच्या मुस्लिम समाजात, हिंदू समाजात, दोन्ही समाजात एकोप्याने वातावरण निर्माण करण्याचा नेहमी सातत्याने प्रयत्न करत असतो। आणि माझ्या आईनी सुद्धा या जुन्नर शहराची नगराध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी माझ्या आईला त्या काळी भेटली। माझे आजोबा सुद्धा जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी पण त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम असं केलेलं आहे। आणि आता मी गेल्या 10-15 वर्षापासून अतुल बेनके साहेबांच्या सोबत काम करत असताना या जुन्नर तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाला मी वाचा फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। माझ्या प्रभागातील लोकांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केला व मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो का मागील 5 वर्षामध्ये अतुल बेनके साहेब आमदार असताना मला प्रभाग क्रमांक 3 मध्ये जी अतुल शेठच्या माध्यमातून विकास कामं करण्यात आली त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे। मी त्या प्रभागामध्ये अनेक अशी विकासाची कामं केली व ती कामं लोकांसमोर ठेवून मी आज प्रेझेंट होत आहे। लोकांमध्ये गेल्यावर चर्चा काय आहे? लोक काय म्हणतात? नाही, आता लोकांमध्ये गेल्याच्या नंतर लोकांचा जो माझ्याबद्दल आणि माझ्यासमोर असलेल्या माझ्या पॅनलमधल्या सर्व उमेदवारांबद्दल लोकांच्या मनामध्ये 100% विजयाची खात्री आहे। तर लोक म्हणतायत बाबा तुम्हाला यावेळेस संधी आम्ही नक्की देऊ। आकिब भाई, मला सांगा का पाठीमागं विधानसभेला आता एक वर्ष झालेलं आहे, त्यावेळी अतुल बेनकेंना खूप कमी प्रतिसाद मिळाला, यावेळी कशी परिस्थिती राहील राष्ट्रवादीसाठी? नाही, कमी प्रतिसाद भेटला असं सांगता येणार नाही। काय झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट पडल्यामुळं त्या गोष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये आम्हाला बसला, तसाच फटका जुन्नर शहरामध्ये आम्हाला बसला। पण आता झालं गेलं, आता ते त्या गोष्टीला आता खूप 1 वर्षाचा काळ झाला आहे, त्यामुळे अतुल शेठ पण त्याच्यातून सगळं पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते लोकांमध्ये आहेत व आम्ही त्यांच्यासोबत कंटिन्यू फिरतोय। त्यामुळे लोकांना सुद्धा त्या गोष्टीचं आता हे झालेलं आहे की बाबा आपल्याकडून एक चूक झालेली, एक चांगल्या माणसाला आपण घरी बसवलं, काम करणाऱ्या माणसाला आपण घरी बसवलं, त्या गोष्टी आता विसरून त्या सगळ्या गोष्टी सोडून आता आपण परत लोकांच्या हक्कासाठी आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय। आता 20 जागांसाठी नगरसेवक पदाची लढाई आहे, 1 जागासाठी नगराध्यक्ष आहे। किती जागा तुमच्या निवडणुकीला असं वाटतं? मला अशी खात्री आहे का 20 पैकीच्या पैकी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील, पण नगराध्यक्ष सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल। आता एक प्रश्न असा आहे का तुमच्या म्हणजे मुस्लिम समाजामध्ये देखील एक कॅन्डिडेट उभा आहे पंचायतीच्या वरती, आणि असं असताना काय मुस्लिम मतदारांचं ध्रुवीकरण होईल का आणि त्याचा फटका तुमच्या राष्ट्रवादीच्या स्नेहल खोत्यांना बसेल असं वाटतं? नाही, असं नाही होणार काही। आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते सगळे जे आहेत हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचंच काम करतील व आमच्या समवेत आमचे जे सगळे मित्रपरिवार आहे, सगळे समर्थक आहे, सगळे कार्यकर्ते आहे, सगळे जीवभावाचे मित्रमंडळी हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतील। काय तुमच्या मतदारांना तुम्ही काय प्रभागातलं आव्हान काय करणार? माझ्या प्रभाग क्रमांक 3च्या सुज्ञ मतदारांना माझं एक नम्रतेचं असं आव्हान आहे का मी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या प्रत्येक हाकेला अर्ध्या रात्रीला सुद्धा धावून येणारा एक कार्यकर्ता आहे। तुम्ही माझं काम ह्या प्रभागामध्ये गेले अनेक वर्ष तुमच्या डोळ्यांनी बघत आहात की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक विकासाची कामं मी या प्रभागामध्ये अतुल शेठच्या माध्यमातून केलेली आहे व मला याच्या पुढं आपल्या प्रभागाची सेवा करण्याची ऑफिशियली संधी लोकांनी द्यावी अशी माझी एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे। काय करणार तुम्ही नगरसेवक निवडून आल्यावर? नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर सर्वप्रथम मी आमच्या प्रभागातील जे घाणीचं थोडं जास्त प्रमाणात अस्वच्छता आहे ते मला पहिले क्लिअर करायची। एक उच्च दाबाने स्वच्छ पाणी मला आमच्या प्रभागातल्या जनतेसाठी पोहोचवायचे। आरोग्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या उपाययोजना शासनाच्या मार्फत आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतील त्या मला एक करण्याचा प्रयत्न करायचा आहे। या सगळ्या गोष्टींचं माझं एक विजन आहे। आता तुम्ही ज्या प्रभागामध्ये आहे तिथं तुमच्या समोर मला वाटतं संदीप ताजने, अजून एक थोरात म्हणून कोणतरी आहे आणि तुम्ही एकटेच आहे मुस्लिम कॅन्डिडेट, आणि तुमचा प्रभाग असा आहे 50% संख्या हिंदू आणि 50% संख्या मुस्लिम असं आहे। असं असूनही तुम्हाला म्हणजे हिंदू समाजही स्वीकारेल असं वाटतं? 100% स्वीकारणार। याचं कारण असं आहे, हिंदू मुस्लिम दोन्ही समाजामध्ये आमचं पहिल्यापासून चांगली बॉन्डिंग आहे।
जातीवादाचा हा विषय, आम्ही जातीवादाच्या विषयातले नाहीच मुळात. दुसरी गोष्ट अशी का आमचे जुन्नर शहराच्या हिंदू समाजामध्ये एकदम घरगुती लोकांबरोबर संबंध आहेत पहिल्यापासून. त्या गोष्टीचा आमच्या याच्यावर काय परिणाम पडेल असं मला वाटत नाही. व राहिला विषय प्रभागामध्ये 50-50 मतदान जरी असलं तरी काय मला फरक पडत नाही. मला त्या प्रभाग क्रमांक 3च्या जनतेवर 100% विश्वास आहे का जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने माझा 100% विजय होणार. माझ्या समवेत माझ्या सोबत जे उभे आहेत भारतीताई देवराम मेहर, माजी नगराध्यक्ष आहेत, त्या सुद्धा विजय होतील. त्यांचं कसं वातावरण आहे? हो, पॅनलमध्ये आम्ही सोबत, पॅनल म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतोय. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणार. आम्ही तिघं एकमेकांना मदत करणार. व तिघं आम्ही एक सगळं तिघं निवडून येणार. हे होते राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 3 मधले उमेदवार नगरसेवक पदाचे आकिबबाई इनामदार. त्यांनी थोडक्यात आपल्याला परिपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि आकिबबाई हा व्यक्ती प्रत्येकाच्या, सर्वसामान्य व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये कधी रात्री फोन करा, दिवसा फोन करा, कधी फोन करा, त्यावेळी धावून जाणार आहे आणि काही ना काही धडपडीचा कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्याची एक समाजाला गरज आहे. पाहूया आता प्रभाग क्रमांक 3 मधले उमेदवार काय निर्णय घेतात ते पाहणं सुद्धा उत्सुकतेचे ठरणार आहे. यांचे जे विरोधक आहेत, काय नाव आहे, संदीप ताजने, त्यांची देखील आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया. आणि आकिबबाई, तुम्हाला तुमच्या पुढील चांगल्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.